ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन, बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरा, अशी टीका योग्य नाही। पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या वक्तव्याचा पवारांकडून निषेध। मुख्यमंत्री फडणवीसांकडून गोपीचंद पडळकर यांना समज, भविष्यात चांगला नेता व्हायचा असल्यास अशा प्रकारची विधानं करणं योग्य नाही। फडणवीसांचा पडळकर यांना सल्ला। वादग्रस्त वक्तव्य न करण्याच्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या फोनवरून सूचना, मी सूचनांचं पालन करेन, गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया। जयंत पाटील हा राजाराम बापू पाटील यांची औलाद वाटत नाही, काहीतरी गडबड आहे। गोपीचंद पडळकरांनी सगळ्याच मर्यादा ओलांडल्या, तर जयंत पाटलांकडून पडळकरांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचे सांगली जिल्ह्यामध्ये पडसाद, जयंत पाटील समर्थकांचा निषेध मोर्चा। पडळकर नटरंगाची औलाद अशा आशयाचे बॅनर दाखवत जोरदार घोषणाबाजी। मतभेद असावेत पण मनभेद नको, कुणी कुणावर वैयक्तिक टीका करू नये, सुसंस्कृतपणा दाखवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार। पडळकरांच्या जयंत पाटलांवरच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंचं विधान, चुका होत असल्यास दुरुस्त कराव्यात, नाहीतर मंत्र्यांना खुर्ची खाली करावी लागेल। राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरातून अजित पवारांचा निर्वाणीचा इशारा। बीडमध्ये 28 सप्टेंबरला ओबीसी महारॅली निघणार, मंत्री छगन भुजबळ यांची घोषणा। आवश्यकता वाटल्यास मुंबई काय दिल्लीतही मोर्चे काढू, भुजबळांचं जरांगेंना आव्हान। अंतरवालीमधील दगडफेकी मागे शरद पवारांचा हात असल्याचं कुठेही म्हटलेलं नाही, मंत्री छगन भुजबळांचं स्पष्टीकरण। पोलिसांवर हल्ला झाल्याचं पवारांना माहीत नव्हतं, नाहीतर तिथेही गेले नसते, भुजबळांकडनं स्पष्ट। बैठक कुठे आणि किती वेळा झाली, भुजबळांनी पारदर्शकपणे राज्याला माहिती सांगावी, सुप्रिया सुळेंचं भाष्य। अंतरवालीमध्ये पोलिसांवर दगडफेक होण्यापूर्वी झालेल्या बैठकीत पवारांचे आमदार होते, भुजबळांचा दावा। शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये ठाकरे बंधूंची रणनीती, पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा अंबरनाथ कल्याण डोंबिवलीमध्ये दौरा, तर मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी अंबरनाथ कल्याणच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली। विधानसभेत मोठ्या प्रमाणावर मतचोरी झाली, तुम्ही याद्यांवर काम करा, निवडणुकीसाठी ताकदीनं उभे राहा, अंबरनाथमधील बैठकीत राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना। स्थानिक पातळीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून समन्वय ठेवा, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। बदलापूर कल्याण भिवंडी अंबरनाथमधील पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक। दिवाळीनंतर 3 टप्प्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार, नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका, डिसेंबरमध्ये नगरपालिका नगरपंचायती, तर जानेवारीमध्ये सर्व महानगरपालिका निवडणुका होणार। गणेश नाईकांच्या जनता दरबाराच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेची हायकोर्टात धाव, याचिकेमध्ये सिडको, नगरविकास विभाग, महापालिका प्रतिवादी। जनता दरबारावेळी नागरिकांना विनाकारण वेठीस धरलं जात असल्याचा आरोप। मंत्री जनतेची गाराणी ऐकू शकतो, माझ्या जनता दरबाराविरोधात कुणी याचिका केली असल्यास काही हरकत नाही, भाजपच्या गणेश नाईकांची प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थ्यांना ई-KYC करणं बंधनकारक, महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची माहिती, पुढील 2 महिन्यात ई-KYC प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं। नवे उद्योग उभारणीसाठी लागणारे परवाने कमी करून वेळेची बचत करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश। इज ऑफ डुईंग बिझनेस फॉरम बैठकीत सीएमकडनं सुधारणांचा आढावा। प्रसिद्ध आसामी गायक आणि अभिनेते जुबिन गर्ग यांचं अपघाती निधन, सिंगापूरमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना अपघात, गँगस्टर सिनेमातील या अरी गाण्यातून राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी। सोलापूर विमानतळावरून मुंबई आणि बंगळुरूसाठी 15 ऑक्टोबरपासून विमान सेवा, केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची पोस्ट करत माहिती। महाराष्ट्रामध्ये जनतेच्या मनामनावर राज्य करणाऱ्या TV9 मराठी TRP मध्ये नंबर 1, जनतेच्या विश्वासावर TV9 मराठीची अव्वल स्थानी झेप। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।